ऍक्च्युली आज आमचा अचानक प्लॅन झाला माथेरानला जायचा. तर आज उद्या आशुतोषने सुट्टी काढलेली आहे, त्यामुळे मग आम्ही प्लॅन केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आरुषचा पण एक प्लॅन होता. आरुष पण रिसॉर्टला एका ठिकाणी हॉल्टला गेलेला आहे. तर मग आम्ही विचार केला चला आम्ही पण इकडे माथेरानचा प्लॅन केला. तर सकाळी 8:20 वाजता आम्ही निघालो घरातून. आता वाजलेले आहेत साधारण 8:45. जस्ट आम्ही टोल नाका पास केलाय आणि आम्हाला पोहोचायला 10:30 वाजतील नेरुल स्टेशनला. आणि तिथून आम्ही टॉय ट्रेननी जाणार आहे असा आमचा प्लॅन आहे. आणि किती वाजता आहे आपली टॉय ट्रेन माहित नाही एक्झॅक्टली. आशुतोष म्हणते 10:30 ते 11 वाजता आहे टॉय ट्रेन. बघू आता. होप सो की आम्ही तिथं वेळेत पोहोचू आणि आम्हाला टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स घेता येईल. आमचा ऍक्च्युली मधला एक टर्न मिस झाला, त्यामुळं आम्ही पोहोचणार होतो 10:30 वाजता. तर आम्हाला आता अर्धा तास लेट झालेला आहे. बघू आता आम्हाला टॉय ट्रेन मिळती का. 11:30 वाजता आहे टॉय ट्रेन. बघू आता मस्त नेरूळ रोड चालू झालेला आहे. पूर्ण घाट आहे हा. साधारण मला वाटते 7 किलोमीटरचा घाट आहे ना. येस. आणि आम्ही पोहोचलो 700 मीटर. इथे आम्ही गाडी पार्क केली आणि आमचं एक हॉल्ट आहे म्हणून त्यांनी 150 रुपये घेतले आमच्याकडून पार्किंगसाठी. आता आम्ही जाणार आहे तिकीट काढायला. आणि आता मी जस्ट माथेरान एंट्री फी काहीतरी पर हेड 50 रुपये भरली. आणि आता याच्यानंतर आम्ही चाललो आहे तिकीट काढायला टॉय ट्रेनचं. हे कुठंपर्यंत माथेरान पर्यंत असतात का या? अच्छा. किती वेळ लागतो जायला? पाऊण तास. माथेरानचा ऍक्च्युली एंट्री पॉइंट जो आहे तो अमन लॉज आहे. म्हणजे काय की तुम्ही याच्यापुढे कुठेही तुमचं व्हेकल आतमध्ये नेऊ शकत नाही. तर म्हणजे इथंपर्यंतच तुमची गाडी येते. तुम्हाला एनी हाऊ इथं गाडी पार्क करायची आहे आणि इथून मग तुमच्याकडं वेगळे वेगळे वेज आहेत. एक तर तुम्ही वॉक करत जाऊ शकता तुमच्या हॉटेलपर्यंत, टॉय ट्रेनने जाऊ शकता किंवा घोड्यावरून जाऊ शकता, किंवा मी मगाशी जी गाडी दाखवली घोडागाडी म्हणजे ते मागं बसायची बग्गीसारखी आहे ती. तर या कुठल्याही वेनी तुम्ही तुमच्या हॉटेलपर्यंत जाऊ शकता. तर आम्ही ऑलरेडी नेरूळपासून जे आहे ती मिस केली होती टॉय ट्रेन, म्हणून आम्ही विचार केला की चला आता इथं आपल्याला टॉय ट्रेनचा चान्स मिळत आहे. तर आम्ही इथून टॉय ट्रेन केली अमन लॉजपासून ते आमच्या हॉटेलपर्यंत. तर त्या साधारण 20 मिनटं लागतात अमन लॉज ते आमचं हॉटेल. म्हणजे तिथून आणि वॉक करत जायचं आहे पण तो स्पॉट आहे. तर हे टाइम टेबल त्याचं आहे की अमन लॉजपासून ते नेक्स्ट स्टॉपपर्यंत. याचं कुठल्याही प्रकारे ऑनलाईन बुकिंग होत नाही टॉय ट्रेनचं. तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती म्हणजे जे सुरुवातीला येतील त्यांना ते तिकीट मिळालं जातं. आणि फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास असे 2 प्रकारचे आहेत. तर आम्ही फर्स्ट क्लासचं तिकीट घेतलं होतं. फर्स्ट क्लासचं 95 रुपये आणि काहीतरी 20 मिनटं वगैरेच असेल म्हणजे डिस्टन्स. आणि हे तुम्ही बघू शकता इथे हे तिकीट आहे. असं प्रॉपर तुम्हाला तिकीट मिळालं जातं रेल्वेचं. टॉय ट्रेन पकडायची होती पण आमच्या लक्षात नाही आलं, त्यामुळे आम्ही अमन लॉजला आलो. आणि आम्ही ऍक्च्युली माथेरानलाच पोहोचलो. हा, डायरेक्ट माथेरानला पोहोचलो. पण इथे पण आम्हाला टॉय ट्रेन मिळणार आहे. इथून काहीतरी मला वाटते 10 की 20 मिनिटं आहे ना, 10-15 मिनिटाची आहे. आणि इथून तिकीट पण आम्हाला कमी भेटलं, काहीतरी 95 रुपयाला फर्स्ट क्लास तिकीट मिळालं. तर बघू आता वेट करतोय आम्ही. 12 वाजता आहे आमची ट्रेन. many people are here. घेतली आम्ही खायला. मगाशी तुझं हेच नाही गेलं ते.
वाजताची ट्रेन आहे आणि आता आम्ही वेट करत आहे इथे अमन लॉज स्पॉटला. येईल आता थोड्याच वेळ. आता गेल्यानंतर काय काय बघणार आहे माहीत नाही, बघू आता. अजून काही प्लॅन तर नाही आहे. आता सगळ्यात आधी आम्ही टॉय ट्रेननी जाणार. साधारण मला वाटते 15 ते 20 मिनटं लागतील जायला, बरोबर. आणि 15 ते 20 मिनटानंतर मग हॉटेलला जाऊन जेवण वगैरे करू आणि मग बघू पुढे कोणते कोणते स्पॉट बघायचे असतील. आम्ही आता बसलेलो आहे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. गुड, आम्ही किती फर्स्ट क्लास डबा घेतला की बसायला तुम्हाला छान जागा आहे, मस्त एकदम. आणि तुम्ही जर का बघितलं तर थोडंसं गर्दी होती बाजूला, एकदम छान जागा आहे बसायला. तिकीट प्रॉपर रिझर्व आहे. 1 नंबर 2 नंबर बस होते, 1 नंबर आणि 2 नंबर. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं एका हॉटेलला, बॉम्बे व्ह्यूला, पण ते काहीतरी कन्फ्युजन झालं तर आमचा रस्ता चुकला. तर आता परत आम्हाला 15 मिनटं जास्तच चालावं लागत आहे. आणि हा व्ह्यू बघा, 1 नंबर व्ह्यू आहे. पूर्ण असं जंगल आहे आणि छान वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की खरंच ट्रेकच करत आहे का. मस्त व्ह्यू आहे एकदम. मग आता आम्ही रूमवर जाणार. रूमवर जाऊन फ्रेश होणार, जेवण करणार. कारण आज ब्रेकफास्ट पण आम्ही असंच, माझं तर आज गुरुवार आहे आणि आशुतोषनी पण काही नाही खाल्लं. आम्ही असंच फ्रूट वगैरे खाल्लं होतं. मी थोडं साबुदाण्याचा चिवडा आणि चिप्स खाल्ले होते. आता मला भूक पण लागली चांगलीच. तर आता जाणार, मस्त जेवण करणार आणि मग 4 वाजता काहीतरी 12 पॉईंट्स आहेत, ते 12 पॉईंट्स बघणार. किरे बॉम्बे व्ह्यू. आणि हे अजून एक आहे अशोक हॉटेल, पण आमचं बॉम्बे व्ह्यू आहे. आता बहुतेक जवळ आलो आम्ही. साधारण स्टेशनपासून आम्हाला 15 मिनटं काहीतरी चालावं लागलं असेल. 15 ते 20 मिनटं चालावं लागलं असेल. ते आम्ही ॲक्च्युली रोड चुकलो म्हणून, नाहीतर स्टेशनपासून हे हॉटेल जवळच आहे असं ते कुली म्हणतात, जे आमच्यासोबत आम्ही बरोबर घेतलेत ते. ॲक्च्युली आज आहे ना आरुषची एका ठिकाणी मॅच आहे आणि आमचा अचानकच प्लॅन झाला. कारण आरुष आहे ना, त्याचा हॉल्ट होता, जिथं त्याची मॅच आहे तिथंच त्याचा हॉल्ट होता. आणि ते आदल्या दिवशी एकदम आम्हाला कळलं. म्हणजे ऑल ऑफ सडनच, असं काही आधी काही प्री प्लॅन वगैरे नव्हतं आमचं माथेरानला यायचं. तर मग आरुष पण तिकडे जाते रिसॉर्टला राहायला. आणि अनायसे माझा बड्डे आहे उद्या, त्यामुळे 14-15 2 दिवस आशुतोषनी सुट्टी काढलीच होती. तर मग आम्ही विचार केला तसे घरी थांबण्यापेक्षा इकडचा प्लॅन करावा, म्हणून हा ॲक्च्युली माथेरानचा प्लॅन झाला. त्यामुळं काही प्लॅनिंग नाही आहे. चला, पण जे होते ते चांगल्यासाठीच होते. पण होप सो की छान होईल सगळं. फायनली पोचलो आम्ही बॉम्बे व्ह्यू. फायनली पोहोचलो आम्ही इथे बॉम्बे व्ह्यूला. 20 मिनिटं लागली असतील आम्हाला इथे यायला. खूप मस्त व्ह्यू आहे. हो, तुम्ही असं बघू शकता. कम्प्लीट गार्डन आहे, मस्त जंगलामध्ये. जंगल आहे खूप जास्त मोठे आणि छान आहे ही. ऍक्च्युली खूप छान वाटत आहे प्लेस. यांनी मला फोटो दाखवले होते त्यावेळी काय मला इतकं आवडलं नव्हतं, पण मस्त आहे एकदम छान. एकदम असं एकांत आहे, शांत एकदम. मग कसं काय अडचण नाही, काय नाही. इथे मस्त शॉर्ट्स वगैरे करायला पण छान होतं. इथे एरिया खूप छान आहे, लहान मुलांना पण खेळण्यासाठी वगैरे असे झुले वगैरे आहेत. मस्त. ही अशी रूम आहे आमची. AC आहे, TV आहे, वॉर्डरोब आहे एक छोटंसं, आणि बेड आहे हा मोठा.
चेअर्स पण दिलेले आहेत आणि इकडे बेसिन कमोड आहे. इथं जेवण सुद्धा आम्हाला खूप छान आहे. मिरची भजी आहे ना, हां नॉर्मल भजी आहे, भाज्या आहेत, 2 भाज्या आहेत, फ्रूट सॅलड आहे. फ्रूट सॅलड नाही चलेगा, ठीक आहे. स्विमिंग पूल पण आहे, पण पाणी इथं कमी वाटत आहे. छोट्या मुलांसाठी बहुतेक हा. मस्त आहे ना. आणि इकडं साहेब आमचे मस्त एन्जॉय करताना. मस्त झोपा आहे ना. इकडे असा मस्त असं खूप छान झोपाळ आहे इथे. इतकं मस्त वाटते. इथं हात कर इकडं, छान वाटते ना, एकदम पीसफुल. हे मस्त कोणतं तरी झाड आहे फुलांचं, माहित नाही पण खूप छान वाटत आहे. चाललो आहे इको पॉइंट बघायला. इको पॉइंट तर इथं आशुतोषला रस्ता माहिती आहे त्यामुळे इथे पॉइंट आहेत 3. हनीमून पॉइंट, पलंग पॉइंट आणि लुईजा पॉइंट. ते या बाजूला आहेत लेफ्ट साईडला. आणि आपण आता इकडं चाललोय इको पॉइंटसाठी. तर हे तुम्हाला सगळे जे पॉइंट्स बघायला जायचे आहेत, तर ते पॉइंट्स बघायला जाताना सगळं असं सगळीकडे जंगलच आहे. लासाला असं जंगलच आहे सगळीकडे. आणि हे तो आम्ही चाललो आहे इको पॉइंट बघायला. तर इको पॉइंट बघायचा आणि त्याच्यात जवळ अजून काहीतरी 3-4 पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स बघायचे आणि परत चहा प्यायला परत हॉटेलला यायचे आणि मग त्याच्यानंतर परत जायचं सनसेट बघायला. असं आतापर्यंतचा तरी प्लॅन आहे. बघू चला. पॉइंट इको पॉइंटला असे वेगळे वेगळे गेम पण आहेत. तर हा इथे इको पॉइंटला मी पोहोचलेलो आहे. आणि ते मोरबे धरण पण येतं ना. हा इको पॉइंट आहे. सो लेट्स ट्राय. अश्विनी तिथे अडकते पण थोडं असं रिव्हर येत नाही. तिकडनं येते, तिकडनं येते. परत एकदा नाथा म्हण. नाथा इकडून आवाज येतोय. इकडून इको येतो. पॉइंट झाला आमचा. आता आपला कोणता पॉइंट आहे? चारलोटे लेक. हा चारलोटे लेक बघायला चाललोय आम्ही आता. असा हा रोड आहे आणि हे जंगलामध्येच आहे. सगळे पॉइंट्स जंगलातच आहेत, म्हणजे जंगलातून जायचं. हा घोडे वगैरे पण मिळतील जायला, पण आम्ही नाही घेतला घोडा. आम्ही विचार केला की चला थोडं वॉक करूया, वॉक पण होईल. वाटलं तर आम्हाला नंतर आम्ही घेऊ, है ना. कितपत स्टॅमिना आहे आमचा त्याच्यावर आहे. आता बघूया. आम्ही स्वतःच घोडा आणि घोडी बरोबर आहे. त्यामुळे आम्ही आपलं चाललोय. आणि या अशा गाड्या पण मिळतात. या गाड्यामधून पण तुम्ही जाऊ शकता. हे असं तुम्ही घोड्यावरून पण जाऊ शकता. पण बघा काय काय बघू शकतो. प्रबळगड दिसतो, कलावंतीचा डोंगर दिसतो, इर्शाळगड आहे, वाघाची गुफा, आदिवासींचे गाव, लाकडी शिडी, अशी वेगळी वेगळी दृश्य आपण बघू शकतो इथून. चला बघू आपण आता.
देखो माथेरान में आए तो लॉर्ड पॉइंट देखो, लॉर्ड पॉइंट नहीं देखा तो माथेरान नहीं देखा. बघूया आता चला. अमेझिंग लॉर्ड पॉइंट. जसं सुंदर लेक आहे. वाव. तो मस्त लेक व्ह्यू पॉइंट बघा किती सुंदर असं दृश्य आहे. एकदम सुंदर. असं म्हणतात की माथेरानमध्ये तुम्ही आलाय आणि हा पॉइंट नाही बघितला तर काही उपयोग नाही. तर त्यामुळे आम्ही हा पॉइंट बघायला आलो. आधी इको पॉइंट मग हा पॉइंट बघायला आलो. किती सुंदर आणि मस्त. इतकं छान वाटतंय ना. याच्यामध्ये जर बोटिंग असलं असतं तर अजून मजा आली असती है ना. पण हे पाणी प्यायला वापरतात बरेच जण म्हणतात. अच्छा. त्यामुळे इथे जास्त पोहायला वगैरे बंदी आहे. छान आहे पण. तर इथे एक पिसरनाथ मंदिर पण आहे. म्हणजे हे ॲक्च्युली शंकराचं मंदिर आहे. पण आत्ताच आम्ही इथं जस्ट विचारलं तर ते म्हणतायत की आज टेम्पल बंद आहे. टेम्पलचं काहीतरी काम चालू आहे म्हणून. पण हे पण खूप छान मंदिर आहे असं मी ऐकलंय. तर तुम्ही आलात कधी तर नक्की विजिट करा इथं. लॉर्ड पॉइंट पण आहे. असं मगाशी तिथे खाली लिहिलं होतं. मी दाखवलं तुम्हाला. तर आता बघू आपण लॉर्ड पॉइंट कसं आहे ते. सेल्फी पॉइंट आहे इथे. शूटिंग गेम आहे. बघताय ना राईट साईडचा तो कलावंतिनी दुर्ग किल्ला. कलावंतिनी दुर्ग किल्ला. तुमच्यामध्ये दोघांवर ठेवलेली ती अर्धमूर्ती माउंटनच्या टॉपला दिसते. प्लेस सेट केला की दोघांनी 1 बाय 1 बघा. त्याच्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट नाही होणार आणि मला गायडन्स करायला येईल. दिसते का. जोबा डोंगर आहे ना त्या डोंगराच्या टॉपवर बघायचं. तुम्ही याच्या आतमध्ये चित्र लावलेत का काय. ऍक्च्युली तो समोरचा सुळका आहे ना त्याच्यावरती ठेवलेली ती अर्धमूर्ती आहे. असं ठेवली आहे का तिथे. ट्रॅकर्स लोकांनी ट्रॅक करून ठेवलेली ती मूर्ती आहे माउंटनच्या टॉपला. वाव. रॅपलिंग क्लाइम्बिंग ऍक्टिव्हिटीज करणारे जे ग्रुप येतात त्यांनी ट्रॅकिंग करून टॉपला ठेवलेली ती मूर्ती. मधाचे पोळे काढण्यासाठी शिड्यांचा वापर केला जातो बघा. आता काय लाकडाची शिडी बघायची. वुडन लॅडर आहे लाकडाच्या शिड्या आणि शिड्यांचा वापर करून जे मधाचे पोळे लागलेले असतात ना हनीकोम ते मधाचे पोळे कलेक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आदिवासी लोक एवढ्या दरी आर पाहिजे ते कोपऱ्यामध्ये बघायचं. पुन्हा ट्रान्सपरंट केली. अच्छा इथे कुठेतरी आहे मध्ये ती वाघाची गुफा मला वाटते. दाखवणार आपण तुम्हाला. तो गड आहे तो दाखवणार आपण लास्टला. त्याच्या मध्यभागी बघायचं. तो इरशाळगड आहे का. म्हणजे हा इरशाळगड आणि हा पुढचा कुठला म्हणला. हा जो आडवावाला बघताय ना हा प्रबळगड आहे. प्रबळगड साईडचा राईट साईडचा तो कलावंतिनी दुर्ग किल्ला. अच्छा म्हणजे तो असा झालाय तो कलावंती दुर्गम आणि हा प्रबळगड. आणि हा इकडचा आहे तो पॉइंट आहे माथेरामधला लुईझा पॉइंट म्हणून त्याचं नाव आहे. हा हा लुईझा पॉइंट. तुम्ही बायवाक गेलात तर तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार त्या पॉइंट पर्यंत. तिलिया पॉइंट. हा हा जो आहे ना हा टायगर पॉइंट आहे. हा जो दिसतोय ना हा टायगर पॉइंट आहे आणि टायगरची केव आहे म्हणजे तिथे. आणि आता लास्ट पॉइंट राहिलेला आहे आमचा सनसेट पॉइंट. तो बघायला आता आम्ही चाललेलो आहे. असं यांनी सगळीकडे असे मार्क करून ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. सनसेट पॉइंट लेफ्टला जायचंय. चला मग जाऊ आपण आता लेफ्टला. माथेरानबद्दल एक गोष्ट सांगायची राहिली की इथं 0 पोल्युशन म्हणू शकता तुम्ही. कारण कुठल्याही प्रकारचे 4 व्हीलर इथं अलाउड नाहीये. आणि मला 2 व्हीलर पण नाही बघायला मिळाली ऍक्च्युली. नो 2 व्हीलर कुठल्याही प्रकारच्या गाड्या इथं अलाउड नाहीयेत. ओनली हॉर्स. येस. आणि आमचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही. आम्ही हॉर्सवरती बसलो होतो. टॉक 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 टॉक. मजा आली. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता पण छान होता. आवडलं मला. आता बघू चला सनसेट पॉइंट. हा सनसेट पॉइंट आहे. आज बघा आम्ही ब्रेकफास्टला आलेलो आहे आणि खरंच ही खूप छान प्लेस आहे. आम्ही ॲक्च्युली इथं ब्रेकफास्ट लंच आणि डिनरचं ह्यांचं पॅकेज घेतलं होतं. तर खरंच ब्रेकफास्टला पण खूप छान तुम्ही बघू शकता. पोहे आहे. पोहे टेस्टी आहेत. हे पण काहीतरी नवीन रेसिपी आहे माहित नाही आम्हाला. पराठा आहे तो. पराठा आहे. ओके पराठा आहे. थालीपीठ आहे म्हणजे थालीपीठ आहे. आणि हे ब्रेड बटर पण दिलेलं आहे.
आणि खरंच सगळं खूप टेस्टी आहे. कालचं जेवण पण खूप छान होतं आणि मोस्टली आपल्याला हॉटेलला गेल्यानंतर तेच प्रॉब्लेम असतं की जेवण छान मिळतं का नाही, पण खरंच यांचं खूप छान आहे, आम्हाला आवडलं. तुम्ही पण नक्की येऊ शकता. वा, टेबल टेनिस आहे, कॅरम आहे. हां, आम्ही आज रिटर्न चाललेलो आहे. ऑलमोस्ट आम्ही हे सगळे पॉइंट्स बघितले. बरोबर. आता एक पॉइंट आहे त्या मार्केटमध्ये. हां, तर आता मार्केटमध्ये बघू. आणि हां, आणि थोडी काही शॉपिंग पण करायची आहे मला. शॉपिंग म्हणजे ॲक्च्युली मला इथं ते टॉय ट्रेन आहे ना, ती टॉय ट्रेन तसली घ्यायची आहे. तर मला माहीत नाही इथं मिळते का नाही, पण मला असं वाटते की एक माथेरानमधली आठवण म्हणून ही जी टॉय ट्रेन आहे तशीच म्हणजे ॲज अ सोव्हेनियर छोटीशी जर मला टॉय ट्रेन मिळाली तर ती माझी घ्यायची ॲक्च्युली इच्छा आहे. कारण काल आम्ही ते एका पॉईंटला गेलो होतो तर तिथे गेम होते आणि तिथे मला ती छोटीशी दिसली टॉय ट्रेन. तर बघू, तर एक कलेक्शनमध्ये ॲड करण्यासाठी हवं आहे मला ते. तर मी आता बघणार आहे, बघू तिथे. आता बाकी काही नाही तसं ॲज काही शॉपिंग नाही करायची. बघू आता. काश्मीरी माळामध्ये घोड्यावर स्वागत तुम्ही बघू शकता. घोड्यावर बसलेली मस्तपैकी. मध्ये ट्रेन आहे व्यवस्थित, टॉय ट्रेन. तर आम्ही प्रवास केला मगाशी आणि हे मार्केट आहे, छान आहे मार्केट. इथं बघू शकता, इथं बरेच घोडे आहेत आणि या अश्विनी एक घोडा स्टँड आहे, तुम्ही बघू शकता. घोडा जिथं कुठला पण हां, एक आम्हाला इथं स्पॉट बघायचा आहे आणि तो स्पॉट बघून आम्ही आमचं जे पार्किंग, आम्ही आमची कार पार्क केली आहे तिथं आम्ही चाललोय. आता तिथं कार पार्क थांबणार आहे. ही अश्विनी एन्जॉईंग लाईक झाशीची राणी. माझ्या बर्थडेच्या दिवशी Yes. See the enthusiasm she has. Usually people walk in the morning, but today something like different. Just horse riding. We are not habitual of it, but it's not easy actually, to be honest. It seems to be very easy, but it's not really easy. Yes. So घोडा थोडं प्रॅक्टिस पाहिजे. आम्ही पहिल्यांदा चालू ऍक्च्युली असं, पण नशीब ते पुढे त्या माणसाने पकडलेलं असतं त्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास होत नाही. पण ठीक आहे. काल आम्ही फर्स्ट टाइम, तुम्ही बघितलंच असेल, काल थोडी भीती वाटत होती, आज थोडी कमी झालेली आहे. पण कालच्या पेक्षा आज जरा जास्त कम्फर्टेबल आहे, छान वाटतंय. आणि तुम्ही माथेरानला आल्यानंतर नक्कीच एकदा हॉर्स रायडिंग करा, तुम्हाला खूप खूप आवडेल. कारण इथली हीच स्पेशालिटी आहे ऍक्च्युली. म्हणजे पूर्वीची लोक कशी राहत असतील याचं एक तुम्हाला एक्झाम्पल हवा असेल, फील हवा असेल की कशी घोडं नेत ते कसे जात, एवढे लांब जात असतील, एवढ्या दऱ्या खोऱ्यातून वगैरे प्रवास करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. तेवढं तुमच्या घोड्यावर तेवढं मला प्रेम करायला पाहिजे. त्या घोड्यावर घोड्यावर कंट्रोल पाहिजे, शक्य सगळं आहे. तर हा एक पॉइंट आमचा राहिला होता, तर हा आहे मायरा पॉइंट. चला मग बघू आपण मायरा पॉइंटला काय आहे. क्लिक फोटेत नसतो म्हणायचं, यू हॅव टू बी पेशंट. काही चालेल. तर जाताना आम्ही गेलो होतो टॉय ट्रेननी आणि येताना मस्त आम्ही घोड्यावरून आलो. म्हणजे आमचं हॉटेल ते अमन लॉजपर्यंत. कसा वाटला तुम्हाला हा माथेरानचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, माथेरानला एकदा नक्की विजिट करा, तुम्हाला खूप 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 आवडेल. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू.